प्रियजन हो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? निराश होऊ नका. आयुष्यात समस्या आणि दुःख येतातच. तुम्ही विचार करताय का, अरे रोजच काहीतरी समस्या येते? जरी रोज समस्या आल्या तरी रोज मदत करणारा येशू तुमच्या सोबत नाही का? मग घाबरायचं कारण काय? तो आपल्याला रोज मदत करतो आणि विजय देतो. म्हणून समस्या पाहून निराश होऊ नका. हे सगळं निघून जाईल. माहित आहे का, तो एक असा देव आहे जो तुमच्यावर प्रेम करतो आणि काळजी घेतो. कदाचित आज तुम्हाला असुरक्षित वाटत असेल. आमचा हमीदार कोण असेल? माझ्या नोकरीला, व्यवसायाला किंवा जीवनाला कोणतीही सुरक्षा नाही. परिस्थिती भयंकर आहे. तुम्ही असेच त्रासलेले आहात का? देवाचे वचन काय म्हणते ते पहा. नीतिसूत्रे अध्याय 2 वचन 7. सात्विकपणे चालणाऱ्यांना तो ढाल आहे. परमेश्वर ढाल आहे असे वचन आहे. ढाल म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? राजांच्या काळात राजे युद्धाला जायचे घोड्यावर, हत्तीवर, रथावर किंवा अगदी पायदळानेही. सैनिकांच्या एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातात तलवार असायची. तलवार शत्रूवर हल्ला करण्यासाठी असायची. शत्रू त्यांच्यावर हल्ला करतात ना, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे ढाल असायची. ढाल ही आपल्या संरक्षणासाठी असते. शत्रू कितीही हल्ला केला तरी आपण तिच्यामुळे स्वतःचे संरक्षण करू शकतो. प्रभू इथे म्हणतो, मी तुझ्यासाठी ढाल होईन. याचा अर्थ काय? मी तुझं संरक्षण करीन. तुझ्यावर जे काही येईल ते मी सहन करीन. ते शब्दांनी होणारा हल्ला असो किंवा इतर कोणताही हल्ला असो. ते कोणतंही दुःख किंवा समस्या असू शकते. येशू ते सहन करेल. तो ढाल होईल आणि तुझं रक्षण करेल, जेणेकरून त्याचा तुला काहीही त्रास होणार नाही. किती अद्भुत देव आहे तो. माझ्या सेवाकार्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मला सेवेसाठी बोलावलं गेलं, लोकांनी माझी थट्टा केली आणि माझ्याबद्दल वाईट गोष्टी बोलल्या. त्यांनी माझ्या शब्दांवर आणि कृतींवर खोटे आरोप केले. मी प्रार्थना केली, प्रभू मला कोणतीही सेवा नको आहे. मग प्रभूने मला बळ दिलं आणि धीर दिला आणि म्हणाला, मुला, मी तुझ्यासमोर उभा आहे. तुझ्याकडे काहीही संकट यायचं असेल तर ते आधी माझ्याकडून जावं लागेल. घाबरू नकोस, धाडसाने तुझं सेवा कार्य कर. तुझ्यासाठी मी सगळं सहन करीन, मग ते निंदा असो, क्लेश असो किंवा हल्ला असो. हे त्याने 50 वर्षांपूर्वी सांगितलं होतं. मी ते जसं आहे तसं विश्वासाने स्वीकारलं. माझ्या 50 वर्षांच्या सेवाकार्याच्या प्रवासात मी अनेक हल्ले, छळ आणि क्लेशांचा सामना केला आहे. पण त्याने मला नेहमीच असं वाचवलं की मला काहीही इजा झाली नाही. का? कारण त्याने सगळं स्वतःवर घेतलं. हेच तर ढाल असणं आहे. माझ्या मुला-मुली, कुठल्याही गोष्टीची भीती बाळगू नकोस. मी तुझ्यासाठी ढाल आहे. तुझ्यासाठी सगळं सहन करीन. किती महान देव आहे तो. प्रभूकडे पहा आणि म्हणा, प्रभू माझ्यासाठी ढाल झाल्याबद्दल तुझे धन्यवाद. माझ्यावर येणाऱ्या समस्या, दुःख आणि संकटे आधी तुझ्याकडे यायला हवीत. तू मला इजा होऊ देणार नाहीस. काहीच मला इजा करू शकत नाही. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.